उपस्थित सभी दोस्तों, वाई फॉर डी, यूथ फॉर ड्रीम महाराष्ट्र हा एक प्रोजेक्ट घेऊन ज्यावेळी ही काही मंडळी मला भेटली त्यावेळी मला खरोखर मनापासून आनंद वाटला। आज आपल्या देशामध्ये आपण एका डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज मधनं जातो। देशाच्या लोकसंख्येमध्ये तरुणाईची लोकसंख्या ऐतिहासिकदृष्ट्या खूप मोठी आहे। देशाचं सरासरी वय 25 वर्ष आहे। देशातली 65% लोकसंख्या ही 35 वर्षाच्या आतली आहे आणि त्यामुळे तरुणांचा देश अशी देशाची आज आपल्याला अवस्था पाहायला मिळते। आणि या देशाचं भविष्य आणि भवितव्य हे कोण ठरवू शकेल, ते कोण शेप करू शकेल, तर निश्चितपणे ही तरुणाईच ते करू शकेल। याही बाबतीत आता आपल्या कोणाच्या मनामध्ये शंका नाही आहे। आपण नेहमी असं सांगतो की देश एका संक्रमणाच्या अवस्थेतनं चाललाय आणि ज्यावेळेस भारताचा देश म्हणून आपण विचार करतो, त्यातल्या व्यवस्थांचा, त्याच्यातल्या विकासाचा आपण विचार करतो, त्यावेळी त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक गेल्या 50 वर्षात कुठला राहिला असेल तर तो महाराष्ट्र आहे। महाराष्ट्र एक प्रकारे या देशाच्या विकासाचे विविध मानकं ठरवणारा राज्य अशा प्रकारे महाराष्ट्राकडे आपण बघितलेलं आहे। आणि मग जर देशाला 2022 साली 75 वर्ष पूर्ण होणार असतील आणि त्यावेळेचा ड्रीम इंडिया हा जर तयार करायचा असेल तर ड्रीम महाराष्ट्राशिवाय ड्रीम इंडिया पूर्णच होऊ शकत नाही। आपण असं म्हणतो की हे जे डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आहे हे काही अनंत काळाकरता भारताला लाभलेलं नाही आहे। 2010 ते 2035 ही 25 वर्ष हा आपल्या डेमोग्राफिक ॲडव्हान्टेजचा गोल्डन पिरियड आहे। आणि ज्याला आपण मेक और ब्रेक अशी फेज म्हणतो, ती फेज ही आपल्या देशाच्या जीवनातली या 25 वर्षात आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण जर जगाचा इतिहास बघितला तर जगाच्या इतिहासामध्ये जपान असेल, कोरिया असेल, चायना असेल, या प्रत्येकाला ज्या ज्यावेळी हे डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज मिळालं त्या त्यावेळी त्यांनी विकास केला आणि ती विकसित राष्ट्र झाली। त्यांना कधी मागे वळून पाहावं लागलं नाही। 2010 साली आपल्याला माहिती आहे की चायनाची डेमोग्राफी जी आहे त्याचा कर्व आता उलट्या दिशेनं सुरू झाला आहे। आता चायना वार्धक्याकडे जाणार आहे। आणि 2020 साली आपल्याला याचीही कल्पना आहे की संपूर्ण जग वार्धक्याकडे जाणार आहे। कारण जगाच्या डेमोग्राफीचा विचार केला तर 2020 साली जेव्हा भारताचं सरासरी वय 29 वर्ष असेल तेव्हा जपानचं सरासरी वय 48 वर्ष असेल, चीनचं 37 वर्ष असेल, अमेरिकेचं 39 वर्ष असेल, ईस्टर्न युरोपचं 41 वर्ष असेल, वेस्टर्न युरोपचं 44 वर्ष असेल। याचा अर्थ असा आहे की 2020 साली संपूर्ण जग हे वार्धक्याकडे जात असेल आणि संपूर्ण जगाला त्यांच्या व्यवस्थांचं संचालन करण्याकरता, त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन देण्याकरता मानव संसाधनाची आवश्यकता पडेल। आणि त्यावेळी मानव संसाधन देण्याची व्यवस्था ही केवळ एकच देश उभारू शकतो, तो म्हणजे भारत देश। कारण त्यावेळी भारताजवळच मोठ्या प्रमाणात ही तरुणाई असेल। पण केवळ तरुणाई आहे म्हणून आपण जगावर राज्य करू शकणार नाही, केवळ तरुणाई आहे म्हणून जगाच्या सगळ्या अर्थव्यवस्थांमध्ये आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकणार नाही। या तरुणाईला मानव संसाधनामध्ये आपण परिवर्तित केलं तर आणि तरच हे मानव संसाधन आपण जगाला एक्सपोर्ट करू शकू आणि त्या माध्यमातून जगाच्या सगळ्या व्यवस्थांमध्ये, जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय हे मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन देणारे ठरू शकतील।
आणि मग हे जर करायचं असेल तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा कोण उचलू शकतं, तर तो महाराष्ट्रच उचलू शकतो. पण महाराष्ट्राची आजची अवस्था मात्र तशी नाही आहे. आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी शालेय शिक्षणाच्या संदर्भात असरचा सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की 7वीच्या 59% मुलांना, 5वीच्या 59% मुलांना पहिलीचं पुस्तक वाचता आलेलं नाही. असं लक्षात आलेलं आहे की 7वीच्या मुलांना साधं गणित देखील करता आलं नाही. आज उच्च आणि तंत्र शिक्षणामध्ये आमचा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ हा देशापेक्षा देखील कमी आहे. आज आपण जर जगाचा विचार केला तर जगामध्ये चीनसारखा देश असेल ज्या ठिकाणी उच्च शिक्षणामध्ये ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ म्हणजे कुठल्याही एका कालावधीमध्ये शिक्षण घेण्याच्या वयाच्या मुलांपैकी किती मुलं शिक्षण घेतात असा जो उच्च आणि तंत्र शिक्षणाचा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ आहे तो 45% आहे. प्रगत देशामध्ये तो 80% आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये आपण जर बघितलं तर तो 89% आहे. जगाची सरासरी देखील 23% आहे. पण भारताची सरासरी ही मात्र केवळ 15% आहे आणि महाराष्ट्राची सरासरी ही 14% आहे. 17% आपण दाखवतो पण ती 17% देखील नाही, ती केवळ 14% आहे. आणि मग आम्ही शिक्षणामध्ये, शालेय शिक्षणात, आम्ही उच्च शिक्षणात, आम्ही तंत्र शिक्षणात, आज ज्यावेळी आपण असं म्हणतो की आम्हाला स्किल्ड मॅनपॉवर तयार करायची आहे कारण जगाला स्किल पाहिजे आहे, असा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी भारतामध्ये 2022 सालापर्यंत 52 कोटी कौशल्य प्रशिक्षित स्किल डेव्हलप्ड मॅनपॉवर उभी करायची. तर ही स्किल डेव्हलप्ड मॅनपॉवर उभी करण्याकरता ज्या व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत, आज आम्ही 2014 सालापर्यंत पोहोचलो. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राची लोकसंख्या 10% आपण जर पकडली देशाच्या, तर महाराष्ट्रात जवळपास 5 कोटी कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन आपल्याला तयार केलं पाहिजे. आणि मग ते जर तयार करायचं असेल तर 2010 सालापासून 2022 सालापर्यंत 12 वर्षात 5 कोटीचा जर आपण हिशोब लावला तर किमान आपल्याला 50 लाख कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन दरवर्षी तयार केलं पाहिजे. आता गेले 5 वर्षामध्ये हे मिशन सुरू झालं तेव्हापासनं आम्ही 10 लाख लोकांना देखील प्रशिक्षित करू शकलेलो नाही. आणि म्हणून ही जी अवस्था आहे ही अवस्था काही नेहमी करता नाही आहे. एक लिमिटेड कालावधी आहे ज्या कालावधीत या ॲडव्हान्टेजचा उपयोग घ्यायचा आहे. आणि हे जर घेऊ शकलो नाही तर धिस ॲडव्हान्टेज विल बी कन्व्हर्टेड इनटू डिझास्टर. कारण लोकसंख्या ही कन्व्हर्ट केली तर ॲडव्हान्टेज आहे आणि कन्व्हर्ट केली नाही तर इट कॅन ॲक्ट ॲज अ डिझास्टर. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठं परिवर्तन घडवण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांमध्ये खूप काम करण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे वेळेची आपल्यासमोर मर्यादा आहे, अन्यथा वेगवेगळ्या क्षेत्रांमधली अवस्था देखील मी आपल्यासमोर मांडली असते. पण आज एम्प्लॉयमेंटचं आता या ठिकाणी देवांगनी सांगितलं. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण जर अनएम्प्लॉयमेंटचा विचार केला तर आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळे जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहेत या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये रजिस्टर्ड असलेले जे अनएम्प्लॉईड यूथ आहेत त्यांची संख्या 22 ते 30 लाख आहे. आणि मला वाटत नाही आपल्यापैकी कोणी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये, म्हणजे आपण बेरोजगार असाल की नाही मला माहीत नाही, पण असलात तरी आपल्यापैकी कोणीतरी त्याच्यात रजिस्टर केलं असेल. रजिस्टरच करत नाहीत. ती जर संख्या आपण विचारात घेतली तर 50 लाखापेक्षा जास्त युवक आज अनएम्प्लॉईड आहे. का अनएम्प्लॉईड आहे? तर एक स्किल्स मिसमॅच आहे, एक सेक्टोरल मिसमॅच आहे की ज्याच्यामध्ये काही सेक्टर्समध्ये काही स्किल्स असलेल्या लोकांची प्रचंड आवश्यकता आहे. आज कुठल्याही इंडस्ट्रीला तुम्ही विचारा की तुमच्याकडे काम आहे का, ते म्हणतात खूप काम आहे. लोक आहेत का, म्हणतात लोक नाही आहे. मग एकीकडे एवढे बेरोजगार तरुण आहेत आणि दुसरीकडे मात्र इंडस्ट्रीला माणसं मिळत नाही. याचं कारण काय आहे? कारण इंडस्ट्रीला प्रशिक्षित लोक हवे आहेत, स्किल्ड लोक हवं आहे, स्किल्ड मॅनपॉवर हवं आहे. मग त्या स्किल डेव्हलपमेंटचं आम्ही केलंच नाही, त्यामुळे बेरोजगारी आहे. उपाय आहेत. बेरोजगारी दूर करता येईल का? निश्चित दूर करता येईल. कारण आम्ही जर हा
स्किल्स मिसमॅच दूर केला, आम्ही जर हा सेक्टरल मिसमॅच दूर केला, आज कुठल्या सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जर सर्व्हिस सेक्टर हे 60% ग्रो होत असेल आणि सर्व्हिस सेक्टरमधल्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या ऑपॉर्च्युनिटीजला समकक्ष अशा प्रकारचं मानव संसाधनच आम्ही तयार केलं नाही, तर ऑपॉर्च्युनिटीज वुड बी लॉस्ट. ऑपॉर्च्युनिटी आम्ही लूज करू. आणि म्हणून प्रश्नही आहेत, त्याची उत्तरेही आहेत. पण या दोन्हीला कनेक्ट करणारं जे सरकार आहे, या दोन्हीला कनेक्ट करण्याची जी एक राजकीय इच्छाशक्ती आहे, त्या राजकीय इच्छाशक्तीचा एक मोठा अभाव हा आम्हाला दिसून पडतो. आणि म्हणून आज जो इनिशिएटिव्ह आपण घेतलेला आहे, यूथ फॉर ड्रीम महाराष्ट्र, मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं आहे. परिवर्तन हे आपणच घडवू शकता. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशातल्या संपूर्ण पॉलिटिकल क्लासने जे परिवर्तन अनुभवलं, या लोकशाहीने जे परिवर्तन अनुभवलं, ते परिवर्तन करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या देशातल्या युवकांनीच केलं. आज सोशल मीडियाची जी ताकद आहे ती कशा प्रकारे अजेंडा ड्रॅग करू शकते, कशा प्रकारे अजेंडा इम्पोज करू शकते, कशा प्रकारे अजेंडा सेट करू शकते, हे लोकसभेच्या निवडणुकीत आपण बघितलं. आणि मला विश्वास आहे जे प्रेझेंटेशन या ठिकाणी मी बघितलं त्या प्रेझेंटेशनला अनुरूप जर ही शक्ती तुम्ही उभी केली, मग ती सोशल मीडियात असेल, ऑन ग्राउंड असेल, या दोन्हीचं तुम्ही जर योग्य संगम केला तर एक चांगला अजेंडा तुम्ही तयार करू शकाल. आणि आमच्यासारख्या सगळ्या राजकारण्यांना तो अजेंडा स्वीकारावा लागेल, कारण तो यूथचा अजेंडा असेल, तो या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र बनवणाऱ्यांचा अजेंडा असेल. फक्त त्याकरता मला एवढंच वाटतं, एक फोकस्ड अशा प्रकारचं काम करण्याची आवश्यकता आहे. ते आपण निश्चित कराल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्याला सर्वांना खूप शुभेच्छा या ठिकाणी मी देतो आणि पुन्हा एकदा या इनिशिएटिव्हचं मनपूर्वक स्वागत करून याच्यामध्ये ज्या प्रकारे आपल्याला माझी आवश्यकता असेल, मला आपण जरूर माझी आठवण करावी, मी आपल्या सोबत राहीन, एवढंच आश्वासित करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.